फिरत फिरत आलोय आणि कुठं आलोय मला पण माहित नाही. जाग्याचं नाव वगैरे मला काय माहित नाही, परंतु कसं आलोय, कुठून आलोय, कोणकोणत्या रस्त्यातून आलोय ते तेवढं माहिती आहे आपल्याला. तर ह्या एरियाचं नाव मला काय माहित वगैरे नाही. आणि तिथे ना मोठं सिग्नल आहे. समजा हे मेन नॅशनल हायवे आहे. त्या हायवेला काय म्हणतात मला माहित. हे गाईज, वेलकम टू बॅक आणि कसा म्हणतो ब्लॉग. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग आपण थोडस बाहेर वगैरे फिरायला जाऊ म्हणलं तर आज आलाय ना, आज आलाय पाऊस. तर बघा, आज आलाय पाऊस वगैरे. आज आपण जाणार होतो बाहेर फिरण्यासाठी, परंतु कॅन्सल झालं. असा 4:30 वाजता आणि आताचा मोसम बघा तुम्ही कसा आहे, पावसाचा आहे पूर्ण. तर पावसाची मजा. तर पाऊस आता आपण न उशीर करता जाऊ बाहेर, पावसामध्ये जाऊ आणि पावसामधला ब्लॉग करू आज, आहे का नाही. तर लय दिवसाबाद समजा पाऊस पडताय आणि आपण ब्लॉग करू. तर चला आता जाऊ बाहेर वगैरे आणि बाहेरचा व्ह्यू वगैरे कॅप्चर करू. चला. आता पावसामुळे हालत कशी ना, बघा पाणी पाणी पाणी, मोबाईल पण दिसते पाण्यामध्ये. तर आता तुम्ही बघा पाऊस वगैरे आणि मोबाईल वर पण पाणी वगैरे पडते. आता इथलं तर झाले आणि थोडस पाणी कमी होऊ द्या आणि आपण जाऊ बाहेर आणि बाहेर जाऊ आणि मस्त पैकी पावसामध्ये भिजलो असं करून कोण 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 भिजायला म्हणून भिजायला नाही करणार. तर चला जाऊ बाहेर. आता इथला तर व्ह्यू बघितला, आता बाहेरचा जाऊन इकडे पाऊस वगैरे झालाय आणि पावसासाठी आपण बाहेर निघालतो. तर बाहेर वगैरे आपण समजा गेलतो आणि ना आपण बाहेर जेवढ्यात आलो ना तेवढ्यामध्ये ना आपल्याला आपल्या गावाकडचा मित्र वाटता. तर मित्र समजा आपल्याला गटलता 5-5:30ला. तर आता 7-7:30 वाजते, म्हणजे तेव्हापासून त्याच्यापाशीच होतो. तर त्याला बोललो वगैरे, तो पण इकडेच आहे आणि मला पण माहित नाही. आता समजा मी पण जात होतो आणि तो आला. पहिलं तर त्यानंच ओळखला. मी तर मला ब्लॉग म्हणजे काय चांगला प्लेस आहे त्याच्या ब्लॉग घेण्याच्या ह्याच्यामध्ये होतो आणि तो आला, तो बोलला डायरेक्ट म्हणजे इकडे काय करतोय. त्याला बोललो वगैरे, ते जाऊ द्या. तर त्याला बोलणं वगैरे तर सर्व झाले आणि आता आपण तो गेला कामावरती, आपण आलोय. तर आता ना आपण इकडे सरळ जातोय. इकडे कोणतं तरी गार्डन आहे वाटतं, त्या गार्डन मध्ये वगैरे जाऊ आणि आपल्याला फिरायचं पण आहे. तर चला न उशीर करता आता जाऊ फिरायला. फिरत फिरत आलोय आणि कुठं आलोय मला पण माहित नाही. जाग्याचं नाव वगैरे मला काय माहित नाही, परंतु कसं आलोय, कुठून आलोय, कोणकोणत्या रस्त्यातून आलोय ते तेवढं माहिती आपल्याला. तर ह्या एरियाचं नाव मला काय माहित वगैरे नाही. आणि तिथे ना मोठं सिग्नल आहे. समजा हे मेन नॅशनल हायवे आहे. त्या हायवेला काय म्हणतात मला माहित नाही. तर इथं तर आलोय. आता आपल्याला जायचंय रहाटणीला जायचंय. फाट्याला. तर चला जाऊ. आता तिथं बाईकची टक्कर झाली वाटतं. तर ते जाऊ द्या. आता चला चलत चलत जाऊ आपण. हा एक असा हायवे आहे की म्हणजे मी इथं ब्लॉग घेऊ शकतो, कारण की दुसरीकडे ना असं चालायला आपण की तिकडे पब्लिक वगैरे येते. हे ना माझ्या हिशोबानं नॅशनल तर नाही, परंतु मोठा हायवे आहे एवढं तर आहे. असं ना म्हणजे समजा कुठे पण चाललो आपण, तर तिकडून येतात आणि मला ब्लॉग घ्यायला अनकम्फर्टेबल फील होतंय. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी चांगलं आहे. तर आपल्याला इथे एवढ्यामध्ये ना आपल्याला कुठे तर बसायला जागा भेटली मस्त, हायवेकडे बघत आपण मस्त बसायला, तर सगळ्यात भारी होऊन जाईल. तर आपण सरळ सरळ जाऊ, आपल्याला बघू बसायला जागा भेटली तर आपण तिथे बसू वगैरे. असं समजा इथे बसण्यासाठी सीट आहे आणि आपण इकडे तोंड करून बसणार. मस्त गाड्याचा व्ह्यू वगैरे दिसणार, गाड्या येत जात आहे का नाही. फक्त बसायला जागा भेटावं. आता तिथे बसू आपण. पण थोडं कन्फ्युज झालतो की आपल्याला कुठे जायचे कुठे नाही. तर आपली काळेवाडी आहे तिकडे सरळ. आता आपल्याला ना इथे मॅपची जरूरत लागली. मॅप टाकावा लागला आपल्याला. इथे मॅप वगैरे टाकलोय. तर आपल्याला जायचे सरळ काळेवाडीकडे. तर चला जाऊ काळेवाडीकडे. आपल्याला इथे मॅपची जरूरत पडली. फिरत फिरत कुठून जाऊन कुठं आलो आपल्याला माहित नाही. आणि आपण जिथे आता आलोय त्या प्लेसचं पण मला नाव माहित नाही, परंतु इथे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. तर तुम्हाला दाखवतो थांबा स्टॅच्यू. त्या प्लेसला म्हणजे त्या जागाला काय म्हणतात ते पण मला माहित नाही आहे. हो का, स्टॅच्यू. त्या जागेला काय म्हणतात मला माहित वगैरे नाही तर मी जाग्याचं नाव सांगितलं असतो. तर आता स्टॅच्यू वगैरे बघितलंय. आता आपण आपल्याला घरून कॉल आलता, तर आता आपल्याला घरला जायचंय पब्लिक. तर आता आपण आलोय घरी. तर घरी वगैरे आलोय, जेवण वगैरे केलंय. तर आजचा तर ब्लॉग आपण इथं एंड करू.
तर आपल्याला तर आज बाहेर फिरायला वगैरे जायचं होतं, परंतु आपण पावसामुळे कुठे जाऊ नाही शकलो. पावसामुळे गेलतो बाहेर, तर बाहेर वगैरे तर जाऊन आले आणि उद्या आपण दुसरीकडे बाहेर जाऊ. तर ते जाऊ द्या. तर सो गाईज, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर जगना बाय.